हाय हॅलो नमस्कार. मी आपली लाडकी ताई म्हणजे अश्विनी ताई कुक बाय अश्विनी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. तर चला आज आपण अशी आगळीवेगळी भाजी बनवणार आहोत ते पाहूया. आज आपण बनवणार आहोत पारंपरिक घरगुती आणि अतिशय चविष्ट अशी डिंगऱ्याची किंवा मुळ्याच्या शेंगांची सुक्की भाजी. ही भाजी खास ग्रामीण भागात आवडीने केली जाते आणि साध्या मसाल्यांतूनही अप्रतिम चव देते. मुळ्याच्या कोळ्या शेंगा आणि किंवा डिंगऱ्या या फायबर, जीवनसत्वे आणि पोषण तत्वांनी भरलेल्या असल्यामुळे ही भाजी आरोग्यासाठी खूपच फायदेशीर ठरते. इथे पाहू शकता मी साधारणतः पाव किलो ताज्या झाडाच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि अशा मोडून देखील घेतलेल्या आहेत. आणि इथे पाहू शकता लगेच मी शेंगदाणे देखील कढई गॅसवर ठेवले आणि शेंगदाणे देखील भाजायला घेतले. इथे पाहू शकता मी शेंगदाणे असे मस्त असे डाग येईपर्यंत भाजून घेणार आहे, ते तुम्हाला दाखवणारच आहे. आणि जे माझे व्हिडिओ जे पाहत आहे किंवा माझे चॅनलवर नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझ्या रेसिपीज कोणाकोणाला आवडतात त्या देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इथे पाहू शकता आपले शेंगदाण्याला कसे डाग आले म्हणजे आपले शेंगदाणे एकदम खरपूस भाजले गेलेले आहेत. आणि आता लगेच मी हे शेंगदाणे काढून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण ज्या डिंगऱ्या किंवा मुळ्याच्या शेंगा जो म्हणतो ना, त्या छोट्या छोट्या आकारामध्ये मोडून घेतलेल्या आहेत. थोड्याशा त्या शिजवून देखील पाणी टाकून शिजवून देखील घेणार आहे. आणि इथे पाहू शकता पाणी टाकून शिजवून घेणार आहे. तुम्हाला हवे तेवढे पाणी घालून घ्या, पण इथे शेंगा बुडतील एवढंच पाणी घालायचं आहे. आणि थोडंसं मीठ देखील मी टाकून घेणार आहे, पाहू शकता. आणि या शेंगा जास्त नाही शिजवायच्या, 70 ते 80% एवढ्या शिजवून घ्यायच्या आहेत. ही भाजी कमी तेलात पटकन तयार होते आणि भाकरी किंवा ज्वारीची भाकरी किंवा आपली साधी पोळी असते ना, पोळीसोबत देखील अप्रतिम लागते. आजच्या रेसिपीत आपण शेंग्याची कडवट चव न येता मऊसर आणि मसालेदार अशी परफेक्ट सुक्की भाजी कशी बनवायची ते स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. ते देखील मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि इथे पाहू शकता आपले शेंगदाणे जे होते ना, ते भाजलेले थंड करायला ठेवले होते. शेंगदाणे थंड झाले की त्याच्यामध्ये मी थोडेसे लसूण आणि जिरे टाकून मस्त असं थोडंसं जाडसर कूट बनवलेलं आहे. आणि इथे पाहू शकता मी लगेच कढई गॅसवर ठेवली आणि त्याच्यामध्ये तेल टाकलं. आणि त्याच्यामध्ये लगेच मी तेल थोडंसं गरम झालं का त्याच्यामध्ये लगेच मी जिरे देखील टाकून मी पहिल्यांदा मोहरी टाकून घेतलेली आहे. तुम्ही म्हणत असाल ही कढई अशी लाल लाल का दिसते, मी ह्याच्यामध्ये अगोदर शेंगा शिजवून घेतलेल्या होत्या ना, त्याच्यामुळे ती मिठाच्या पाण्यामुळे ते जरा करपटलेलं दिसत आहे. आणि इथे लगेच मी जिरे आणि मोहरी मस्त अशी फ्राय होऊन दिली आणि लगेच आपण शिजवलेल्या शेंगा देखील याच्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत. आणि शेंगा टाकल्या की अशा मस्त अशा हलवून घ्यायच्या आहेत. आणि इथे पाहू शकता आपले शेंगा किती मऊ अशा शिजलेल्या आहेत. आणि लगेच मी याच्यामध्ये थोडीशी हळद देखील घातलेली आहे. आणि इथे लगेच बारीक केलेलं शेंगदाण्याचं कूट होतं ना, ते देखील घालून घेतलेलं आहे. आणि पाहू शकता आपली भाजी तयार आहे. जर तुम्हाला पारंपरिक आणि महाराष्ट्रीयन रेसिपीज माझ्या हाताची चव आणि सोप्या घरगुती भाज्या आवडत असतील तर ही रेसिपी नक्कीच तुम्हाला आवडेल. तर चला मग कुक बाय अश्विनी या चॅनलवर माझ्यासोबत मुळ्याच्या शेंगाची अशी अतिशय चविष्ट अशी भाजी बनवलेली पाहिलेली आहे. तर कोणाकोणाला ही भाजी आवडली ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा. आणि थंडीच्या दिवसात तर ही शेंगा नक्कीच खाल्ल्या पाहिजेत. मी माझ्या घरच्या शेंगा म्हणजे मी माझ्या दारातच झाड लावलेलं आहे, मी त्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बाजारातून देखील विकत आणू शकता. आणि इथे पाहू शकता मी सुके मसाले देखील घालून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये मी लाल तिखट, गरम मसाला आणि किचन किंग मसाला एवढेच मसाले घातलेले आहेत. आणि पाहू शकता झाली आपली एकदम अशी परफेक्ट अशी खाण्यासारखी डिंगऱ्याची किंवा मुळ्याच्या शेंगांची भाजी. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली, रेसिपी आवडली तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि लगेच सर्वात शेवटी मी मीठ टाकलेलं आहे. मी प्रत्येक भाजीला शेवटीच मीठ टाकते, त्याच्यामुळे ह्या देखील भाजीला मी शेवटीच मीठ टाकलेलं आहे. आणि इथे पाहू शकता आपली भाजी खाण्यासाठी रेडी झालेली आहे. आणि इथे पाहू शकता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.